Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 2020चा शांततेचा नोबेल पारितोषिक वर्ल्ड फूड प्रोग्राम्स या संस्थेला देण्यात आला. या संस्थेला कुठल्या कार्यासाठी देण्यात आला? या पलीकडे या संस्थेची आपण रचना पाहत असताना अन्न सुरक्षा किंवा पोषण मूल्य या संदर्भातील या संस्थेचे योगदान काय आहे? इंडियाच्या संदर्भात या संस्थेनं तंत्रज्ञानात्मक अँगलने भारताला कशी मदत केली? याही पलीकडे अन्न सुरक्षता या विषयाच्या संदर्भात असणारे ग्लोबल ह्युमन इंडेक्स किंवा आपण ज्याला ग्लोबल हंगर इंडेक्स असं म्हणूया, ह्युमन इंडेक्स बिलकुल नाही, हंगर इंडेक्स, यामध्ये भारताची तयारी कशी आहे, भारत कुठल्या रँकवर आहे हे आपण पाहणार आहोत. या संदर्भातील वर्ल्ड जे काही जगामध्ये पीस प्राइज दिलं जातं, नोबेल प्राइज दिलं जातं, त्याची एक आपण म्हणूया की वेगळेपणा काय आहे इतर नोबेल प्राइजपेक्षा, हा देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. व्हिडिओला लाईक करून, व्हिडिओला शेअर करून, व्हिडिओला सबस्क्राईब करून आणि या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर होऊन, जेणेकरून भविष्यामध्ये मला असे अनेक व्हिडिओ बनवता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम आपण वर्ल्ड फूड प्रोग्राम या संस्थेला तिला शांततेचं नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल तिचं आपण हार्दिक अभिनंदन करूया. या ठिकाणी या संस्थेला नोबेल पारितोषिक 3 गोष्टींसाठी मिळालं. एक कुठली गोष्ट तर त्याला आपण कॉम्बॅट हंगर असं म्हटलं जातं, आपण मराठीमध्ये अन्न सुरक्षितता असं म्हणूया, भुकेलेल्या लोकांना अन्नाची उपलब्धता करून देणं. दुसरी कंडिशन, जे काही युद्ध आहे किंवा सिव्हिल वॉर लाईक कंडिशन्स आहेत, ड्रॉट कंडिशन्स आहेत, दुष्काळासारख्या परिस्थिती आहेत, अर्थक्वेक आहे, या कंडिशन्समध्ये या अन्न सुरक्षितता या प्रोग्रामच्या अंतर्गत या संस्थेनं जे काही पीस प्रोव्हाइड करण्याचं काम करते, त्यासाठी देखील या संस्थेला या वर्षीचं नोबेल पारितोषिक मिळालं. त्याचबरोबर या संस्थेचं सर्वात महत्त्व, ज्या ठिकाणी वाद आहेत, ज्या ठिकाणी वार आहेत, या कंडिशन्समध्ये हंगर, भूक हे एक हत्यार न होऊन देणं, यासाठी ही जागतिक अन्न कार्यक्रम ही संघटना या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करत असतं. हे जी काही नॉर्वेजियन नोबेल कमिटी जी काही आहे, या नोबेल कमिटीच्या म्हणण्यानुसार या 3 पर्पजसाठी या कमिटीला हे आपण म्हणूया की वर्ल्ड फूड प्रोग्राम्स या कार्यक्रमाला या वर्षीचं आपल्याला पीस प्राइज देण्यात आलं. आता आपण परीक्षेच्या अँगलने काही महत्त्वाची गोष्टी पाहूया की ही जी काही संस्था आहे, ही संस्था जर आपण पाहिली तर 1961 मध्ये हिला स्थापन करण्यात आलं. ज्या संस्थेचं नाव आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचं मेन हेडक्वार्टर जर पाहिलं तर आपल्याला इटली देशामध्ये रोम या ठिकाणी मिळतं. आणि WFP हाच फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा एक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम जो काही आहे, हा मोस्टली त्या एक्झिक्युटिव्ह मेंबर थ्रू किंवा आपण एक्झिक्युटिव्ह कमिटी थ्रू अवलंबिला जातो. पण या ठिकाणी आपल्याला जर प्रश्न जर आला WFP या संस्थेची स्थापना कोणी केली, तर आपल्याकडे जे काही उत्तर असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि दुसरं जे काही उत्तर आहे युनायटेड नेशनची जनरल असेंब्ली. 1961 मध्ये जरी स्थापन झाली असेल तर 1963 मध्ये पहिल्यांदा असिस्टंट टू द फूड किंवा आपण अन्न सुरक्षितता हा कार्यक्रम सर्वात प्रथम आफ्रिकेतील सुदान देशामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आला. आणि जागतिक स्तरावर खऱ्या अंगानं या संस्थेनं जे काही कार्यभार सुरुवात केली ते 1965च्या दरम्यान. हा पॉईंट आपण या ठिकाणी पाहून घेतला. नेक्स्ट पॉईंट, या संस्थेचं कॉन्ट्रीब्युशन्स काय आहे? कॉन्ट्रीब्युशन्स समजण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजणं गरजेचं आहे की जी काही युनायटेड नेशनचा डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहेत,
या प्रोग्रामच्या अंतर्गत ही जी काही वर्ल्ड फूड प्रोग्राम्स ही जी काही एजन्सीज आहे ही एक एक्झिक्युटिव्ह आहे. एक्झिक्युटिव्ह कुठल्या कार्यक्रमासाठी आहे तर 2015 हे जे काही युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने जे काही SDG ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किंवा शाश्वत विकासाचे जे काही 17 मुद्दे मांडलेले आहेत, या 17 मुद्द्यांमध्ये दुसरा जो काही मुद्दा आहे ज्याला अगदी आपण शॉर्ट टर्ममध्ये झिरो हंगर असं म्हटलं जातं. या झिरो हंगरला ज्या ठिकाणी की अन्न सुरक्षितता आहे, त्याचबरोबर पोषण मूल्य अन्नातील वृद्धिंगत करणं काम आहे, त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये शाश्वत विकास करणं, या कामासाठी जी काही एक्झिक्युटिव्ह बॉडीज आहे किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडी आपण ज्याला काय म्हणणार आहोत ती डेफिनेटली वर्ल्ड फूड प्रोग्राम्स हा कार्यक्रम आहे. थोडक्यात या ठिकाणी आपण या एजन्सीचं जर प्रीमियम फंक्शन जर पाहिलं तर 2030 पर्यंत जगामध्ये एक झिरो हंगर उत्पन्न करणं हे जे काही SDGचं जे काही कार्य आहे त्या SDच्या कार्याची एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणून आपल्याला वर्ल्ड फूड प्रोग्राम्स हा प्रोग्राम्स म्हणून याकडे पाहता येईल. दुसरी गोष्ट, या संस्थेचं जे काही अन्न सुरक्षितता किंवा भुकेलेल्या लोकांना अन्नाचा पुरवठा करणं, त्याचबरोबर पोषण मूल्य अन्नातील वाढवणं, शाश्वत ॲग्रिकल्चरचा विकास करणं, ही जी काही कार्य आहे ह्या कार्याचं महत्त्व आपल्याला जेव्हा समजेल की जेव्हा आपल्याला या संस्थेच्या उद्दिष्ट कळून येईल किंवा जगातील आपल्या गरिबीची लेवल समजून येईल. या संपूर्ण अंगाचा जर विचार केला तर जगातील ही वन ऑफ द मानवतावादी संस्था आपण असं म्हणूया की या ठिकाणी या संस्थेला कुठलाही देश, कुठलाही वंश किंवा कुठलाही भेद या पलीकडे जाऊन जे काही मानव युद्धामध्ये दुष्काळामध्ये अडकलेला आहे त्यांना अन्नाची सुरक्षितता प्रदान करणं ही या संस्थेचं महत्त्वाचं काम आहे. आज जर आपण जर पाहिलं तर ऑलमोस्ट दरवर्षी जगामध्ये हा जो काही आकडा दिलेला आहे ऑलमोस्ट नियर टू 10 कोटी लोक हे 88 देशातील आपण म्हणूया टोटल 88 देश म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. ऑलमोस्ट जे काही आपल्याकडे 1983 देश आहेत त्या देशांपैकी 88 देशातील दरवर्षी 10 कोटी लोक हे या 10 कोटी लोकांनी भूक या समस्येने ते हैराण आहे त्यांना मदत करण्याचं काम ही आपल्याला संस्था करते. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि जगामध्ये जर आपण जर पाहिलं हे जे काही वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या एजन्सीनुसार ऑलमोस्ट जगामध्ये ही भुकेची समस्या आपण जर पाहिली तर 69 कोटी लोकांच्या मध्ये आहे. आणि या 69 कोटी लोकांचं जर आपण संपूर्ण देशातील जर प्रमाण जर पाहिलं तर हे ऑलमोस्ट प्रमाण हे आपल्याला 60% दिसून येतंय की ज्या ठिकाणी वॉर लाईक आपल्याला सदृश्य स्थिती दिसून येते. म्हणजे मोस्टली ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे, फॉर एक्झाम्पल येमेनसारखे देश असतील, फॉर एक्झाम्पल काँगोसारखे देश असतील, नायजेरियासारखे देश असतील किंवा साऊथ सुदानसारखे देश असतील, या देशामध्ये जी काही इंटरनल आपण म्हणूया सिव्हिल वॉर सदृश्य स्थिती आहे त्यामुळे दरवर्षी 69 कोटी लोक या अन्न मिळवणं यासाठी आपण म्हणूया की त्यांना गरज असते आणि ही गरज या संस्थेच्या माध्यमातून काही अंशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी गोष्ट, या संस्थेच्या मार्फत 2019 जो सर्वजण पॅन्डेमिक कंडिशन्समध्ये सफर्स आहे कोरोनामुळे, तर या काळामध्ये देर आर द नंबर ऑफ थिंग्स आहे. इकॉनॉमिक जॉब जाणं, इकॉनॉमिक स्लो डाऊन्स आहे. या पलीकडे देखील या संस्थेच्या अनुमानानुसार ऑलमोस्ट 2030 पर्यंत भूकबळी ही संख्या या कंडिशनमुळे किंवा तिची जी काही स्टॅटिस्टिकल फिगर आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अधिक वाढणार आहे. म्हणजे जगामध्ये ज्या काही समस्या आहेत त्यातील बेसिक समस्या जर म्हटली तर बहुतेक देशांमध्ये अन्नाची उपलब्धता नसणं किंवा ज्या देशामध्ये अन्नाची उपलब्धता आहे त्या देशामुळे रिस्पेक्टिव्ह चेंजेसमुळे किंवा रिस्पेक्टिव्ह घटलेमुळे त्या नागरिकांना अन्न न मिळणे आणि ज्या लोकांना अन्न मिळत आहेत भारतासारख्या देशामध्ये त्या ठिकाणी पोषक द्रव्य न मिळणे, ज्या ठिकाणी माल न्यूट्रिशन ही एक समस्या आहे. तर या समस्येला उत्तर देण्यासाठी वर्ल्ड फूड प्रोग्राम ही जी काही संस्था आहे आपण असं म्हणूया की एका राईट डायरेक्शननी काम करत आहे. नेक्स्ट पॉईंट आपण जर पाहिला
केवळ अन्न सुरक्षितता प्रदान करणं या संस्थेचं काम नाही. ज्या वेळेस अत्यावश्यक गरज असेल, ज्या वेळेस इमर्जन्सी सर्व्हिसेस असेल, डेफिनेटली या काळामध्ये अन्नाचा पुरवठा करणं हे संस्थेचं काम आहे. परंतु ज्या वेळेस अनइमर्जन्सी कंडिशन असते, त्या ठिकाणी जी काही लोक त्या सिच्युएशनमधून बाहेर आलेली आहेत, त्यांना रिलीफ करणं, त्यांचं रिहॅबिलिटेशन्स करणं, त्यासाठी अन्न पुरवठा करण्यासाठी स्पेशल ऑपरेशन अवलंबणं, आज या WFP या संस्थेचं संपूर्ण जगामध्ये ऑलमोस्ट जर आपण पाहिली तर आपल्याला एक 5,600 ट्रक दर दिवशी काम करताना दिसत आहेत. त्याचबरोबर 30 जहाजं या अन्नाचं वहन करताना दिसत आहेत आणि या अन्नाचं वहन आपल्याला अगदी हेलिकॉप्टर किंवा विमानाच्या मार्फतही दिसून येत आहे. म्हणजे केवळ अन्न सुरक्षितता हा या संस्थेचा उद्देश नाही आहे. एकदा इमर्जन्सीच्या काळामध्ये अन्न प्रोव्हाइड केल्यानंतर नंतरच्या काळामध्ये लागणारी जी काही डेव्हलपमेंट नीड्स आहे, ज्या ठिकाणी रिलीफ्स आहे, ज्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन हे वर्कआउट करणं काम आहे, त्या संस्थेच्या कंडिशन्समध्ये त्या काळामध्ये ही संस्था देखील मदत असते. फॉर एक्झाम्पल, जर भूकंपासारखे नॅचरल डिझास्टर असेल, सुनामीसारख्या जर केसेस असतील, किंवा ज्या ठिकाणी क्रॉप फेल्युअर जर झालं असेल लोकस्ट अटॅकमुळे, किंवा ज्या ठिकाणी फ्लडसारखी सिच्युएशन्स असेल, तर त्या देशामध्ये जाऊन हे मदत करणं या संस्थेचं थोडक्यात आपण काम आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता नेक्स्ट पॉईंट, या संस्थेची रचना कशी आहे. या संस्थेची आपण जर रचना पाहिली, जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं की ही जी काही संस्था आपल्याला रोम इथे स्थित असणारी फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन्स याशी काम करते. अलॉंग विथ या संस्था ज्या संस्थेशी काम करते त्या संस्थेचंच नाव आपण जे दिलेलं आहे इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर द ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. म्हणजे या दोन संस्थेच्या समन्वयानं ही संस्था काम करते आणि जे काही डिसिजन घेतले जातात ते डिसिजन एक्झिक्युटिव्ह बोर्ड मार्फत घेतले जातात, ज्यामध्ये 36 मेंबर स्टेटचा आपल्याला सहभाग दिसून येतो. दुसरी, या संस्थेला जे काही डोनेशन मिळतं ते आयदर फिलॅन्थ्रॉपिक सोसायटीचं असतं, ज्या शासकीय संस्था आहेत किंवा अशासकीय संस्था आहेत, त्याचबरोबर जगातील राष्ट्रांचं देखील त्यांना व्हॉलंटरी डोनेशन हे NGOच्या मार्फत मिळत असतं. आणि जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं की हा अन्न सुरक्षेचा प्रोग्राम्स किंवा झिरो हंगर हा प्रोग्राम इम्प्लिमेंट करण्यासाठी UNDPची आपण ही म्हणूया एक वन ऑफ द एक्झिक्युटिव्ह बॉडीज म्हणून आपण काम करते. या स्लाइडच्या माध्यमातून आपण या संस्थेची एक्झिक्युटिव्ह रचना पाहिली. एक्झिक्युटिव्ह रचनेमध्ये संपूर्ण डिसिजन हे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मार्फत घेतले जातात, परंतु या संस्था क्लोजली असोसिएशन कुणाबरोबर काम करते तर दोन संस्थेची नाव सांगितली. एक आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन अलॉंग विथ द इंटरनॅशनल आपण ज्याला म्हटलेलं आहे फाउंडेशन्स फॉर द ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. या पद्धतीनं ही संस्था या दोन माध्यमातून आपल्याला काम करताना दिसून येते. नेक्स्ट पॉईंट, भारताच्या संदर्भात या संस्थेचं काय कॉन्ट्रीब्युशन्स आहे. जसं आपण पाहिलं की 1960 ते 1965 किंवा त्यानंतरचा बराच कालावधी भारताच्या संदर्भामध्ये अन्नाची उपलब्धता नसणं हा होता. म्हणजे या काळामध्ये भारताला अन्न सुरक्षितता हा एक महत्त्वाचा बिगर कन्सर्न होता आणि ऑलमोस्ट याच काळामध्ये या संस्थेने देखील आपल्याला काही प्रमाणात ही अन्न सुरक्षेसाठी मदत केली. परंतु नंतर जसजसं भारत अन्नाच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झाला, त्या पद्धतीनं या जी काही आपल्याला वर्ल्ड फूड प्रोग्राम ही काही संस्था काम करते, तिने देखील आपली जी काही मदत आहे ती मदत केवळ अन्न पुरवठा करणं यावर सीमित न करता त्या संस्थेनं टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आपल्याला केलेली आहे. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट कशी असेल की जे काही भारताकडे जे काही अन्न आहे ते अन्न जे काही टार्गेटेड ग्रुप्स आहे, ज्यामध्ये BPL आला किंवा ज्या ठिकाणी सरकारने जे काही आपल्याला नोटिशन्स दिलेले आहे, त्या पद्धतीनं ही टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्समध्ये अन्नाची उपलब्धता त्या ग्रुपला करून देण्यासाठी जे काही टेक्नॉलॉजिकल असिस्टन्स लागतं. फॉर एक्झाम्पल, हे अन्नपूर्ती आहे. अन्नपूर्ती काय आहे तर हे एक मशीन्स आहे, ज्या मशीन्समध्ये ATMचं मशीन ज्या पद्धतीने काम करतं त्या पद्धतीनं जो काही रिक्वायर्ड ग्रुप आहे त्याला जे काही डिझाईन दिलेलं अन्न आहे ते अन्न तो कुठल्याही वेळेस कोणत्याही टायमाला तो या मशीनमधून काढू शकतो. ऑलमोस्ट मोबाईल स्टोरेज युनिट हे देखील आपल्या टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही जी काही डिस्ट्रीब्युशन चेन
जे काही डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला वर्ल्ड फूड प्रोग्राम या संघटनेने मदत केलेली आहे. दुसरा प्रोग्राम्स जो काही मिड डे आपण ज्याला मिड स्कीम्स असं म्हटलं जातं. भारतामध्ये आता अन्न सुरक्षितता हा महत्वाचा प्रश्न नाहीये. माल न्यूट्रिशन हा महत्वाचा घटक आहे. पोषण द्रव्याची अनुपलब्धता असणं ही भारतापुढे बिगेस्ट समस्या आहे. तर या ठिकाणी ही जागतिक अन्न कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण राईस या ठिकाणी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई याचं आपण म्हणूया की ॲडिशन्स केलं जातं. यालाच आपण फोर्टिफिकेशन असं देखील संबोधलं जातं. दुसरी जर कोविड-19ची जर केस जर पाहिली, ज्या ठिकाणी ही संस्था केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर देखील काम करतं. फॉर एक्झाम्पल जर आपण जर पाहिलं, यूपी सरकारचा जो काही रूरल लाईव्हलीहूड प्रोग्राम्स मिशन्स आहे, या प्रोग्रामच्या अंतर्गत या संस्थेनं की आपण नॉट ओनली की कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना अन्न पुरवठा करता येईल किंवा कधी स्कूल ओपनिंग करता येईल या संदर्भातील देखील आपल्याला या संस्थेने मदत करताना दिसून येते. म्हणजेच थोडक्यात फोर्टिफिकेशन ऑफ अन्न किंवा न्यूट्रिशनल घटक अन्नामध्ये ॲड करणं आणि डिस्ट्रीब्युशन किंवा चेन सिस्टीम इम्प्रूव्हमेंट करणं यासाठी या संस्थेनं भारताला आपल्याला मदत करताना दिसून येते. नेक्स्ट पॉईंट या संदर्भातील जो काही वर्ल्ड हंगर मॅप्स आहे, ही वर्ल्ड हंगर मॅप जो काही अलिबाबा ग्रुप्स आहे, अलिबाबा ग्रुपची जी काही सिस्टम कन्सर्न आहे किंवा त्याची उपकंपनीची काही आहे, त्या कंपनीला आपण अलिबाबा क्लाउड्स असं म्हटलं जातं. तर या अलिबाबा क्लाउडच्या माध्यमातून हा एक मॅप दरवर्षी रिलीज केला जातो आणि जे काही 2030चं आपल्याला झिरो हंगर हे जे काही SD चं 2 वैशिष्ट्य आहे, त्या 2 वैशिष्ट्यांकडे जाण्यासाठी, त्याला मॉनिटर करण्यासाठी हे हंगर ऑपरेशन्सला पूर्णपणे आपण म्हणूया की कुठल्या देशामध्ये, कुठल्या भागामध्ये भूकबळींची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, हा जो काही वर्ल्ड हंगर मॅप्स आहे, हे जे काही इमर्जन्सी ऑपरेशन जे काही आहे, त्यासाठी जो काही आपल्याला म्हणूया की जो काही कालावधी लागतो, या कालावधीला कमी करण्यासाठी हा अलिबाबा क्लाउड अलॉंग विथ द वर्ल्ड फूड प्रोग्राम्सवर काम करत आहे. जेणेकरून इमर्जन्सीच्या काळामध्ये जो काही रिस्पॉन्स देण्यासाठी, अन्न पुरवठा करण्यासाठी जो काही टाईम लागतो, तो टाईम कमीत कमी करण्यात येईल, हा एक याचा उद्देश दिसून येतं. अजून एक आपण एक डे या ठिकाणी महत्त्वाचा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने असणार आहे, जो आता 16 ऑक्टोबर आपण वर्ल्ड फूड डे म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड फूड डे हा साजरा केला जातो, जी आपण फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन रोम स्थित इथली पाहिली, तर त्या संस्थेच्या स्थापनेसाठी ऑलमोस्ट आपण 1981 पासून हा दिवस साजरा केला जातो. हा पॉईंट आपण या ठिकाणी मेन्शन्स करूया. दरवर्षी ही संस्था एक विशिष्ट थीम घेऊन येते. फॉर एक्झाम्पल आपण 2019चं थीम जर पाहिलं तर आपल्याला आवर ॲक्शन आर आवर फ्युचर्स, हेल्दी डाएट्स फॉर अ झिरो हंगर वर्ल्ड, जे 2030 मधलं आपलं उद्दिष्ट आहे त्याकडून जाण्याचं काम करते. मे बी मागे मी जे तुम्हाला सांगितलं की हा सेव्हरल ऑर्गनायझेशन्स या ठिकाणी या वर्ल्ड फूड प्रोग्राम्सला हेल्प आउट करतात, परंतु वर्ल्ड फूड प्रोग्राम्स जर आपण पाहिला तर त्यासाठी 2 ऑर्गनायझेशन्सचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. एक जे काही आहे ज्याला आपण फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं आणि दुसरं जे काही ऑर्गनायझेशन्स आहे ज्याला IFAD असं म्हटलं जातं, त्यालाच आपण इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट असं म्हणतो. मला वाटतं मागच्या स्लाईड्समध्ये या फंडचा लॉंग फॉर्म मी फाउंडेशन असं नमूद केला, त्या ठिकाणी थोडंसं करेक्शन करा. या ठिकाणी फंड हा शब्द आपण करेक्शन करणं गरजेचं आहे, कारण या संस्थेच्या ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये किंवा हायर आर्कीमध्ये देखील आपल्याला या 2 संस्थेचं योगदान दिसून येतं. करेक्शन कुठं करणं गरजेचं होतं हे मी तुम्हाला नमूद केलं. हा इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट आहे. हा एक आपण स्टॅटिक पॉईंट घेतला की दरवर्षी जे काही आपण दिवस साजरे केले जातात, तर या ठिकाणी 16 ऑक्टोबर वर्ल्ड फूड डे देखील हा साजरा करण्यासाठी या वर्ल्ड फूड प्रोग्रामचं सर्वाधिक महत्त्व आहे. नेक्स्ट पॉईंट आपण अजून जर एक स्टॅटिक पॉईंट या अंगाने पाहण्याचा प्रयत्न जर केला तर हा दरवर्षी ॲन्युअली ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर केला जातो. त्या ठिकाणी भारताची जर कंडिशन जर पाहिली तर आपल्याला हे 2019 मध्ये ऑलमोस्ट 117वा आपलं रँकिंग दिसतोय आणि केवळ आपल्या मागे जर पाहिलं की आपल्या मागे
फक्त 15 कंट्री दिसतात. याचा अर्थ भारतासारख्या डेव्हलपिंग नेशनला, इकॉनॉमिक नेशनला हा खूप मोठा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण आपल्याकडे अन्नाची उपलब्धता नाही, परंतु अन्न ज्या टार्गेट ग्रुपला जाणं गरजेचं आहे, त्या टार्गेट ग्रुपपर्यंत जाणं किंवा माल न्यूट्रिशन्स हा बिगेस्ट चॅलेंज भारतासारख्या डेव्हलपिंग नेशनला आपल्याला दिसून येतो. आणि हा जर आपण ग्राफ पाहिला, की दरवर्षी आपली रँकिंग ही खाली खाली जाताना आपल्याला दिसून येते. हे आपण कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ग्लोबल हंगर इंडेक्स ज्या 2 संस्थेमार्फत हा प्रिपेअर केला जातो, अॅन्युअली डिस्क्लोज केला जातो. आपण या संस्थेची बिलकुल नावही लक्षात घेऊया. एक नाव जे काही आहे, कन्सर्न वर्ल्ड वाईड ही संस्था आहे. ही काम करते वर्ल्ड हंगर लाईफ या संस्थेबरोबर. एक संस्था आपल्याला आयरिश एजन्सी दिसते आणि दुसरी संस्था ही जर्मन ऑर्गनायझेशन दिसते. हा आपला करंट अफेअर्स या संदर्भातील किंवा स्टॅटिक अफेअर्स या संदर्भातील हा क्वेश्चन्स असणार आहे, की ग्लोबल हंगर इंडेक्स कुठल्या 2 संस्थेमार्फत इंडिकेट केला जातो किंवा डिस्क्लोज केला जातो. त्या संस्थेची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. पहिली संस्था ज्याला आपण कन्सर्न वर्ल्ड वाईड असं म्हटलं जातं आणि दुसरी जी काही संस्था आहे त्याला वर्ल्ड हंगर लाईफ असं म्हटलं जातं. या ग्लोबल हंगर इंडेक्ससाठी GHI साठी ज्या काही 4 गोष्टी किंवा 4 फॅक्टर्स किंवा 4 इंडिकेटर अवलंबून असतात, त्यामध्ये एक पहिला फॅक्टर जो काही येतो अंडर नरिशमेंट आहे. दुसरा फॅक्टर जो काही येतो चाइल्ड स्टंटिंग आहे. थर्ड फॅक्टर जो काही येतो चाइल्ड वेस्टिंग्स आहे. आणि फोर्थ फॅक्टर जो काही येतो ज्याला चाइल्ड मॉर्टॅलिटीज असं म्हटलं जातं. मला वाटतं कम्पॅरेटिव्ह बाकीचे 4ही फॅक्टर तुमच्या समजून आले असतील. पण चाइल्ड वेस्टिंग याचा अर्थ ज्या पद्धतीने त्या चाइल्डची आपण हाईट आहे त्या प्रमाणामध्ये त्या चाइल्डचं वेट नसणं किंवा वेट कमी, यालाच आपण चाइल्ड वेस्टिंग असं म्हटलं जातं. थोडक्यात हाईट अँड वेट यामध्ये डिस्प्रपोर्शनल असणं मुलांच्या कंडिशनमध्ये साधारणपणे 5 वर्षाच्या खालील मुलांचा हा डाटा कलेक्ट केला जातो. या दृष्टीनं आपण हा ग्लोबल हंगर इंडेक्स समजून घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी भारताला स्वतःचा विकास करण्यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, हाही मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊन जातो. नेक्स्ट पॉईंट, अजून हा जो काही पीसचा किंवा शांततेचा नोबेल पारितोषिक दिलं जातं, याचं एक वैशिष्ट्य काय, ऑलमोस्ट जी काही अल्फ्रेड नोबेल यांचं जे काही फाउंडेशन्स आहे, या फाउंडेशनतर्फे डायरेक्टली 5 नोबेल पारितोषिक दिले जातात. त्यातील पहिलं नोबेल पारितोषिक हे फिजिओलॉजी किंवा मेडिसिनच्या संदर्भातलं दिलं जातं. दुसरं नोबेल पारितोषिक हे फिजिक्सच्या संदर्भातलं दिलं जातं. तिसरं नोबेल पारितोषिक हे केमिस्ट्रीच्या संदर्भातलं दिलं जातं. आणि फोर्थ जे काही पारितोषिक दिलं जातं ते लिटरेचरच्या संदर्भात दिलं जातं. आणि लास्ट जे काही 5th पारितोषिक जे काही दिलं जातं ते पीसच्या संदर्भात दिलं जातं. आणि आपल्याला ही संपूर्ण पारितोषिक अल्फ्रेड नोबेल यांचं निधन जर पाहिलं तर 1896 मध्ये झालं. आणि त्यांनी जे काही मृत्यूपत्र लिहिलं होतं त्यानुसार 1901 पासून ही आपण 5ही नोबेल पारितोषिक देतो. परंतु आपल्याला याचीही कल्पना असेल की नोबेल पारितोषिक अर्थशास्त्रातलं पण दिलं जातं, परंतु ते अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक आपण 1968 पासून देतो. आणि 1968 पासून देत असताना जी काही स्वीडनची सेंट्रल बँक आहे त्या बँकेमार्फत दिलं जातं. अजून एक मुद्दा मला या ठिकाणी मुद्दाम तुमच्याशी कन्सर्न करायचा आहे, की ही जी काही 4th नोबेल पारितोषिक आहे, मेडिसिन्समधली, फिजिक्समधली, केमिस्ट्रीमधली, लिटरेचर्समधली, ही पारितोषिकं ही स्वीडिश कमिटीकडूनच दिली जातात. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. परंतु शेवटचं किंवा हे या वर्षीचं किंवा आत्तापर्यंत आलेली संपूर्ण शांततेची किंवा पीसची नोबेल पारितोषिक हे स्वीडिश कमिटीकडून दिली जात नाही, तर ती ज्या कमिटीकडून दिली जातात त्याला आपण नॉर्वेजियन नोबेल कमिटी असं म्हटलं जातं. हे का, तर अल्फ्रेड नोबेल यांनी यांच्या मृत्यूपत्रामध्ये तसं मेन्शन्स केलं होतं. त्याचं एक्सप्लेनेशन्स काय, नोबडी नोज, कारण त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी देखील मृत्यूपत्रामध्ये दिलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याला नोबेल पारितोषिकामध्ये नंबर ऑफ नामांकन दिसतात, ज्यामध्ये काही देशांची प्रेसिडेंट दिसतात, जे या ठिकाणी मी नाव पण घेणार नाही. हे का, ही नॉर्वेजियन नोबेल कमिटी जी काही आहे, 5 सदस्य जी काही कमिटी आहे, तिची जी काही अपॉइंटमेंट केली जाते ती नॉर्वेजियन गव्हर्नमेंटच्या पार्लिमेंटकडून केली जाते. आणि त्या पार्लिमेंटचंच नाव आपल्याला दिसतं, स्टॉर्टिंग दिसतं. म्हणून कम्पॅरेटिव्हली
कधी कधी आपल्याला नोबेल पारितोषिक शांततेतील काही पॉलिटिकल फिगरला दिलं जातं, तो हा संदर्भ आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर थोडक्यात आपण नोबेल पारितोषिक शांततेचं इतर पारितोषिकांपेक्षा कसं वेगळं आहे हेही पाहण्याचा प्रयत्न केला. अजून भारताच्या संदर्भातील मला एक पॉईंट तुमच्या लक्षात देणं गरजेचं आहे की ह्या वर्षीचं जे काही वर्ल्ड फूड प्रोग्रामला आपण नोबेल पारितोषिक 3 घटकांसाठी दिलं, परंतु अजून एका संस्थेला 2017 अशा पद्धतीने प्राईज देण्यात आलं, जे आपल्या MPSC UPSC परीक्षेचा भाग असू शकेल, ज्यालाच इंटरनॅशनल कंपॅनियन फॉर ॲबॉलिशिंग न्यूक्लिअर वेपन, हा खूप महत्त्वाचा शब्द आपण लक्षात घेऊया. ही एक संस्थाच आहे की इंटरनॅशनल कंपॅलिशन फॉर द ॲबॉलिशन ऑफ अ न्यूक्लिअर वेपन. आणि अजून एक गोष्ट की कैलास सत्यार्थी, ज्यांना भारतासाठी आपण म्हणूया की शेअरिंग, ज्या काही मलाला युसुफझाई आहे पाकिस्तानमधील, त्यांच्याबरोबर हे पारितोषिक 2014 आपल्याला देण्यात आलं. केवळ आपण या माध्यमातून वर्ल्ड फूड प्रोग्राम ही कुठल्या ठिकाणी काम करते, कशा पद्धतीने काम करते, या पलीकडे तिची रचना कशी आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो, भारताचं त्याचं रँकिंग कसं आहे, त्याच पलीकडे अन्न सुरक्षिता पलीकडे भारताला या संस्थेनं कशा पद्धतीची मदत केली, हे देखील पाहण्याचा आपण प्रयत्न केला. आणि शेवटी हा 2020चा जो काही वर्ल्ड फूड प्रोग्रामला हा पारितोषिक देण्यात आलेला आहे, ती गोष्ट आपल्याला ही पूर्णपणे कल्पना देते. जर जगामध्ये शांतता जर हवी असेल, जर शाश्वत विकास हवा असेल, तर तेवढंच महत्त्व अन्न सुरक्षितता या घटकाला देणं देखील ही गरजेची गोष्ट या ठिकाणी दिसून येते. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.